T20 वर्ल्ड कप आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. सुपर 8च्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारुण पराभव झाला. त्यामुळे भारतासाठी सेमी फायनलचा मार्ग खडतर झाला आहे. 26 फेब्रुवारीला भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामना रंगणार आहे. या सामन्यात भारताला किती धावांनी जिंकावे लागेल, त्यामुळे भारत सेमी फायनल गाठू शकतो, तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा 76 रन्सनी पराभव झाला, तर वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेला 107 रननी धूळ चारली. या दोन निकालांमुळे टीम इंडियाच्या सेमी फायनलला पोहोचण्याच्या आशा डळमळीत झाल्या आहेत. वेस्ट इंडिजचा नेट रन रेट अधिक 5.350 सहस्रांश, दक्षिण आफ्रिकेचा नेट रन रेट अधिक 3.800 सहस्रांश आणि भारताचा नेट रन रेट वजा 3.800 सहस्रांश आहे. सेमी फायनलला पोहोचण्यासाठी टीम इंडियाला झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांच्या विरुद्ध विजय मिळवावाच लागणार आहे. याशिवाय त्यांना नेट रन रेट ही मायनस मधून प्लस मध्ये आणावा लागेल. महत्वाचे म्हणजे दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडियाने त्यांच्या उरलेल्या 2 मॅच जिंकल्या तर या दोन्ही टीम नेट रन रेटच्या समीकरणाशिवाय सेमी फायनलला पोहोचतील, कारण दक्षिण आफ्रिकेचे 6, टीम इंडियाचे 4 आणि वेस्ट इंडिजचे 2 पॉइंट्स राहतील. 26 फेब्रुवारीला भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात नेट रन रेट सुधारण्यासाठी टीम इंडियाला कमीत कमी 100 किंवा त्यापेक्षा जास्त रनने विजय मिळवावा लागणार आहे, ज्यामुळे त्यांचा नेट रन रेट प्लस होईल. सामन्यात टीम इंडियाने पहिले बॅटिंग करून 220 रन्स केले तर त्यांना झिम्बाब्वेचा 120 किंवा त्यापेक्षा कमी रन्सवर ऑल आउट करावा लागणार आहे, तरच टीम इंडियाचा नेट रन रेट प्लस मध्ये येऊ शकतो. भारताने झिम्बाब्वेचा 76 रन्सनी पराभव केला तरी त्यांचा नेट रन रेट -3.800 सहस्रांश पासून 0 पर्यंतच येऊ शकेल. त्यामुळे भारताला कमीत कमी 120 रनचा विजय गरजेचा आहे. झिम्बाब्वेने पहिले बॅटिंग करून भारताला 150 रनचं टार्गेट दिलं तर हे आव्हान टीम इंडियाला 11 ओव्हरमध्ये पूर्ण करावं लागेल. तसंच 180 रनचं आव्हान असेल तर ते भारतीय टीमला 11.4 ओव्हर म्हणजेच 70 बॉलमध्ये पार करावं लागेल, तरच टीम इंडियाचा नेट रन रेट प्लस मध्ये येईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? भारत किती धावांनी जिंकेल? तुमचे मत कमेंट करून सांगा.